गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. तासिका दुसरी बुद्धिमत्ता आकलन या घटकावर आपण 10 प्रश्न आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी परत एक वेळेस सर्वांना सांगतो की मिशन TIT 2025 चे ऍडमिशन सुरू आहेत आणि 8806 एकोणसाठ 70 वर संपर्क करून 999 या अत्यंत सुखामध्ये तुम्ही 8:30 ते 10 रोज लाईव्ह क्लास सायंकाळी होतो. या लाईव्ह क्लासला तुम्ही बघू शकता. सध्या इथं बुद्धिमत्ता गणित आपण विषय चालू करत आहोत केलेले आहे. गुढीपाडवा आणि रमजान या निमित्तानं हीच फीस तुम्हाला कंटिन्यू राहणार आहे. या फीस मध्ये 1999 अशी न करता आपण 999 एवढी चव देणार आहे. तुम्हाला काही डेमो पाहायचे असतील तर विवेकानंद क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या. तुम्ही डेमो पहा. दररोजचा अभ्यास कसा चालू आहे ते पहा. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगा. आजच्या सेशन मध्ये आपण 10 एक्झाम्पल्स घेणार आहे आणि ऍज फास्ट ऍज घेण्याचा आपण प्रयत्न करणार. बघूया तुम्ही सगळेजण काय उत्तर देतात, कशी उत्तर देतात. त्या अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची अशी आहे की तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या की तुमच्या परीक्षेत प्रश्न 200 आहे आणि वेळ तुम्हाला 120 मिनिटे आहे. 120 मिनिटे आहे. म्हणजे प्रत्येक एक प्रश्न सोडवण्यासाठी फक्त तुमच्याकडे 36 सेकंद इतका वेळ आहे. 36 सेकंद इतका वेळ आहे. या या वाक्यावरून किंवा या दोन शब्दांवरून तुमच्या लक्षात येत असत की परीक्षेची काठिण्य पातळी ही इतकी हार्ड नसते. 36 सेकंदात उत्तर यावं आणि असं प्रत्येक प्रश्नाला व्हावं अशीच काठिण्य पातळी असते. फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुमचा आत्मविश्वास महत्वाचा. कारण काही विद्यार्थी असे असतात की सर मी प्रश्नपत्रिका सोडवायला घेतली तर माझे 120च प्रश्न सोडवणे झाले आणि मी एवढेच प्रश्न सोडवून टिक करून आलो. असे विद्यार्थी शिक्षक होणे शक्य नाही. लय गडबड आहे. जर तुम्ही 120च प्रश्न 200 पैकी सोडवले असतील तर निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही. 200ला 200 प्रश्नांना टच करणं गरजेचं आहे. एखादा प्रश्न येत नसेल तर त्याच्याबरोबर खनन करत बसायचं नाही, झोंबी करत बसायचं नाही. हे की नाही. तर काय करायचं, त्याला सोडून द्यायचं आणि पुढे जायचं असं मी सांगितलं. तर 36 सेकंदात एक प्रश्न. जर एखादा खूपच वेळ घेत असला तर एखाद्या मिनिट त्याच्याबरोबर थांबा प्रश्नासोबत. नसेल जमत तर पटकन लगेच पुढे जा. कारण पुढचे सोपे प्रश्न त्यामुळं जाऊ शकतात. शेवटी राहिलेले प्रश्न तुम्हाला परत सोडवता येत असतात, ते तुम्हाला माहिती. चला, आता आजचा आपला आकलन या घटकावर प्रश्न घेऊया. आकलन, आकलन. एक एक प्रश्न घेऊया फक्त. असे 10 प्रश्न घेऊया आकलनवर. बघा प्रश्न पहिला. न, अ, न, ही आणि द या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द अर्थपूर्ण शब्द अर्थपूर्ण शब्द तयार तयार केल्यास केल्यास त्यातील मधले अक्षर कोणते? मधले अक्षर कोणते? प्रश्न जर दुसरं लिहा. तुमचं उत्तर पर्याय बघितल्या बघितल्या लगेच आलं पाहिजे, इतकं सोपं आहे. न, न वर अनुस्वार न, द आणि चौथा आहे ई. चला पटपट पटपट चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचे. हा पर्याय सांगायचं. पर्याय 1 2 3 4. सुप्रियाताई म्हणतात न. योगिताई म्हणतात पर्याय नंबर 2. यस यस यस. पटा 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 पटा. अजून बघा, कुणाला काय दुसरं सांगायचंय का?
माधुरीताई पण दोन दोन, अतिशय सोपं. प्रश्न बघितला की उत्तर यावं इतकं सोपं. हा सचिन सर, येस ऍब्सोल्युटली करेक्ट. बघा, आता हे शब्द तुम्हाला तयार करता आला म्हणून याचं उत्तर पटकन काही सेकंदात देऊन टाकतो. आणि तुमचा शब्द तयार होता अभिनंदन. अभिनंदन, अभिनंदन. आणि इथं काय विचारलं होतं, मधला शब्द म्हणजे दोन अलीकडं दोन पलीकडं म्हणजे मध्यभागी न, म्हणून ऑप्शन नंबर दोन हे उत्तर लिहू. पण हा शब्द तुम्हाला सोपा होता आणि तो पटकन तयार करता आला म्हणून त्याचं उत्तर इतक्या पटकन तुम्ही दिलं. कधी कधी काय होतं, तर दिलेला जो शब्द आहे तो लवकर तयार होत नाही आणि मग आपली सगळी गडबड होऊन जाते. बघा, लगेच असाच प्रश्न लगेच घेऊया. दुसरा प्रश्न जर लिहिणं झालं नसेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा, रेकॉर्डिंग मध्ये पाहायचे पुन्हा. प्रश्न दुसरा, सेम क्वेश्चन, सोपा प्रश्न, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या गाईडलाईन मध्ये असलेला हा शब्द आहे. च अक्षर परी, द, वर अनुसार द आणि व या अक्षर समूहापासून या लिहून पण ठेवा, अक्षर समूहापासून, अक्षर समूहापासून, कारण की हा शब्द तुम्हाला लिहिणं झालं पाहिजे. असे खूप सारे शब्द आहेत. अर्थपूर्ण, अर्थपूर्ण शब्द तयार करा, तयार करा. त्यातील शेवटून दुसरे अक्षर कोणते येईल? त्यातील शेवटून दुसरे अक्षर कोणते? शेवटून दुसरे अक्षर कोणते येईल? कोणते येईल? बऱ्याच जणांची उत्तर मी प्रश्न लिहून द्यायच्या अगोदर आलेले आहेत. व, दोन, त, तीन, द आणि चार. ऑप्शन नंबर, कांचनताई म्हणतात एक. ओके ओके, हा. नेहलताई व, बर. कोमलताई एक नंबर. रा, तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, कारण ते अतिशय सोपं या वाक्यामध्ये होतं. तो शब्द तुम्हाला तयार करता आला, ज्यांना ज्यांना आला त्यांनी त्यांनी त्याचं उत्तर बरोबर दिलं. शब्द होता दंडवत. आणि दंडवत या शब्दाच्या शेवटून दुसरा शब्द, शेवटून दुसरा व, आणि हे व असं उत्तर बऱ्याच जणांचं ऑप्शन द्यायच्या अगोदर होतं. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला, बोलून टाकूया, लगेच अजून प्रश्न घेऊया. आता असा पण थोडासा वेगळ्या प्रकारचा, अतिशय सोपाच बरं का हे पण थोडासा वेगळा. हा, लिहिलं नसेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचं. दंडवत असे शब्द तयार करता आले पाहिजे तुम्हाला. सोपे अवघड ज्याची भाषा चांगली आहे ना त्याला बरोबर येतात. हा, चल क्वेश्चन तिसरा आहे. शब्द आहे अमृत कलश. अमृत कलश हा शब्द, या शब्दा हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास हा शब्द उलट क्रमाने, उलट क्रमाने लगेच लिहायला लागा तुम्ही तुमच्या वहीवर. उलट क्रमाने लिहिल्यास, बघा 36 सेकंद उत्तर होते का? बघा, लिहिल्यास. आपण स्पीड वाढवणार तर का नंतर एका तासिकेमध्ये 50 तरी किमान प्रश्न व्हायला पाहिजे. आता 10 आपण घेतो. डावीकडून चौथे अक्षर कोणते येईल? कोणते येईल? कोणते येईल? चौथे अक्षर डावीकडून, हे लय महत्वाचा शब्द बरं का, हा डावीकडून. कोणते अक्षर? ऑप्शन नंबर एक मृ, ऑप्शन नंबर दोन त, ऑप्शन नंबर तीन क, आणि ऑप्शन नंबर चार ल. कोणते येईल?
दोन. योगित ते पण म्हणतात दोन. 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 कधी कधी दोन पोळी. ओके. कोमलताईचं तीन. कोमलताईचं तीन आले. कोमलताईकडे जावं लागते काय ना? कोमलताई का तीन म्हणल्या? तिच्याकडे जाऊया. कोमलताई गड. कोमलताई तीन काम नाही. कोमलताई तीन का आलो? का करेक्शन करायचे? चालू करा माईक. माईक चालू करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवलेली कोमलताई तुमच्याकडे. कोमलताई देवकते. वर्गीय देवकते. हॅलो. तीनच्या तीन काय करायचं? उत्तर दोन की सांगा. माहित बर, हरकत नाही. बघा, अमृत कलश हा शब्द उलट लिहायचा म्हणजे श ल क त मृ आणि उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून चौथे अक्षर कोणते? डावीकडून म्हणजे आपली जी डावी बाजू असते तीच शब्दाची डावी बाजू, आपली जी उजवी बाजू ती उजवी बाजू. डावीकडून म्हणजे पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. आणि उत्तर आलं चौथे अक्षर त, म्हणजे ऑप्शन नंबर 2. आता बर्गेताईंनी काय केलं होतं? इकडल्या बाजूने मोजला 1 2 3 आणि 4 आणि ऑप्शन दिलं त्यांनी उत्तर 3. तर बघा, एक वाक्य तुमच्याकडं लिहून ठेवा जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं त्यांच्या मार्गदर्शिकेमध्ये दिलेलं आहे. ते वाक्य असं आहे की शब्दाची डावी बाजू ही आपली डावी बाजू किंवा आपली डावी बाजू जी असते तीच शब्दाची डावी बाजू आणि जी आपली उजवी बाजू असते तीच शब्दाची उजवी बाजू. स्टार करून लिहा. मनाने मी देत नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं दिलेलं वाक्य जसं जी, हे वाक्य लिहा. आपली, जी आपली उजवी बाजू, उजवी बाजू तीच शब्दातील, तीच शब्दातील, तीच शब्दातील अक्षरांची उजवी बाजू. अक्षरांची उजवी. हो माय तास लिहिलं बिलो उजवी बाजू. आणि दुसरं वाक्य लिहा. दुसरं वाक्य असं लिहा की जी आपली डावी बाजू असते तीच शब्दाची डावी बाजू. एक मिनिट हा. आलो पिलो. चला, महत्वाचे वाक्य तुम्ही दिले असतील. जी आपली डावी बाजू तीच शब्दातील अक्षरांची डावी बाजू असते. जी आपली उजवी बाजू आहे तीच शब्दातील अक्षरांची उजवी बाजू. महत्वाचं लिहून घ्यायचं. त्याच्यामुळे कोमलताईंचं जे चुकलं होतं ना, 3 नंबर त्यांनी लिहिलं तिथं त्या अर्थाने म्हणून, किंवा या शब्दाची चौथा अक्षर 1 2 3 4 चौथ्याला क आलंय म्हणजे क. प्रश्नामध्ये दिलं होतं उलट क्रमाने लिहिल्या. बघा, सोपच असतं, फक्त त्या त्या क्षणाला तुम्ही काय केलंय. समजतायला येत नव्हतं का उत्तर? 100% येत होतं, सगळ्यांनीच उत्तर येत होतं. पण तुम्ही विदिन सेकंद मध्ये घेतलेला निर्णय, निर्णय क्षमता तपासली जाते.
त्या निर्णय क्षमतेवर आधारित ते उत्तर असतं. सोपं सगळं असतं, पण त्या काही वेळेस तुम्ही लक्ष द्या. आता पहा, अजून एक असं सोपा प्रश्न, छोटा प्रश्न, महत्वाचा प्रश्न. हा, तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन सोडवायचं. विथिन सेकंड मध्ये येणारा. हा, चौथा प्रश्न. 10च प्रश्न घेणार आज पण आपण. राजू, अजित, कमलाकर, सनी व हमीद व हमीद हे सर्वजण लगोरी खेळत होते. लगोरी खेळत होते. खेळत होते. या वाक्यात या वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या किती? सोपं आहे बरं का. सांगा बरं, मी पर्याय न देता उत्तर काय येईल? संख्या किती? मनाने सांगा. तुमची प्रत्येकाची संख्या वेगवेगळी येते का सारखी येते? बघूयात. संख्या किती ते सांगा बरं. संख्या योगिताईचं 4 आले, चेतनाताईचं 3 यायले. चला, वेगळे वेगळे तर उत्तर आले बाबा, मस्त झालं. 2 उत्तर तर वेगळे वेगळे आले. चला, कुणाचं 3 आहे, कुणाचं 4 आहे. 4 आहे, 3 आहे, 4 आहे, 3 आहे, 5 आहे. कुणाचं का बघा, सुप्रियाताईचं 4 आलं बघा, 4 आहे. पहा पहा, सगळ्यांनी पहा, व्यवस्थित उत्तर त्या पाहून. 3 कोण म्हणते 3 आहे, कोण 4. 3 जयश्रीताई म्हणते 3 संख्या, 3 शब्द. 4 म्हणणारे पण 2-3 सापडले बरं का. सचिन सर तर म्हणले 2च आहे. वा. माधुरीताई म्हणते 4 आहे. आता लय अवघड झालं बाबा, मला तर सापडायला अवघडच झालं. मला तर शब्दच सापडणार नाही. आता अगोदर काय करूया आपण, 4 म्हणणाऱ्याकडे जाऊ. आणि तुमचे खरं तर माईक या सत्रामध्ये चालू ठेवले तर तुम्हाला छान बोलता येईल, सांगता येईल. सॉरी सर, सुप्रियाताई म्हणते 3, सुप्रियाताई झाला होती. माधुरीताई 4. माधुरीताईकडे जाऊ आपण. माधुरीताई का म्हणून 4 म्हणल्यात, कोणते कोणते शब्द धरले त्यांनी. माधुरीताईकडे जाऊ. माधुरीताईचं 4 आलं बरोबर तर आपलं चुकलंय म्हणायचं. मग माधुरीताईच बरोबर म्हणायचं. माधुरीताई, करेक्शन करायचंय का 4 दंड करायचंय? करेक्शन करून बघते सर. हा, करेक्शन करून बघते. किती? 3 की 4? सर मला असं वाटेल सर, राजू, अजी, सनी आणि हमीद 2 अक्षरी असे 4 शब्द होतात. त्याच्यामुळे कन्फ्युजन होतंय माझं. बघा, इथं किती 2 अक्षरी म्हणते, 2 अक्षरी. बरं, माधुरीताई, एक पहिला शब्द राजू आहे, हे तर कन्फर्म आहे. हो. एक, ओके. अजित 3 अक्षरी आहे. कमलाकर 5 अक्षरी. हा 2 अक्षरी आहे. हो. कन्फर्म. येस सर. हमीद हा 3 अक्षरी आहे ताई. हमीद 3 अक्षरी आहे. हो. हमीदला सोडून द्या. हा 1 अक्षरी. हा 4.5 अक्षराचा. हा 3 अक्षरी. हा 3 अक्षरी ना, हा 2 अक्षरी. किती झाले? उत्तर 3 होतं. इतकाच सोपे प्रश्न विचारले जाते. फक्त गुगली आहे, गुगली. तारिकाताई कोळी 4 का म्हणलं बाबा. अजून तारिकाताई कडे जाऊ. तारिकाताई, हे एवढंच वाक्य होतं बरं का. नाही तर पुन्हा हे 2 सर शब्द हा धरा ना, हा किती वाला धरा, 5 होतील ना मग. असं कसं करून जमतंय बरं? असं नका करू. अतिशय सोपं होतं. हा, तरी एकदा कन्फ्युजन झालं सर, सॉरी. हा, माधुरीताईचं कन्फ्युजन झालं होतं.
सारिकाताई काय म्हणतात बघूया. सारिकाताई आणि सचिन सर 4, मग 4 वर ठाम आहेत बाबा. जाऊया सचिन सर कडे जाऊया. सचिन सर का म्हणून 4 वर ठाम आहेत बघूया. सचिन सर सारिकाताई एकदा कन्फ्युजन हे दूर झालं तर पुढे जाण्यात मजा आहे, नाही का नाही. सचिन सर 4 वरच ठाम आहेत का तरी, का 3 झालं कन्फर्म. सारिकाताई तुम्हाला पण तुमचं माईक चालू करा. सारिकाताई तुमचं माईक चालू करा. रिक्वेस्ट पाठवली मी. 3 का 4. सर मला 2+2 त्याच्यामुळे 4 आन्सर, त्याच्यातलं पण कन्फ्युजन आहे थोडं. हा 2 अक्षरी म्हटलेले आहे ना, त्याच्यामुळे 4 आन्सर मी घेतलेले आहे. म्हणजे जसं आपण प्लस करतो 2+2 त्याच्यामुळे मी 4 घेतलंय, पण कन्फ्युजन आहे अजून पण. अहो अक्षर मराठीतले अक्षर कळतात ना आपल्याला. हम्म. 2+2 चा काय विषय इथं, अक्षर म्हणते का. 2 अक्षरी शब्द किती आहेत असे होतं. 2 अक्षर नाहीत, 2 अक्षरी शब्दांची संख्या. 2 अक्षरी अच्छा. शब्द हा एक आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. हे 3च शब्द आहेत 2 अक्षरी या दिलेल्या वाक्यात. चौथा शब्द आहे का कुठं. तुम्ही 4 उत्तर का काढलं मला सांगा बरं. ते प्लस प्लस घेतल्यामुळे काढलेलं सर मी. कोणतं प्लस, कशाचे प्लस करता सांगा. 2 अधिक 2 अधिक 2 6 करता का. त्यामुळे केलं. त्याच्यामुळे ते कन्फ्युजन झालं. 6 आलं पाहिजे. 2 2 2 तुम्ही अक्षर म्हणताय. इथं काय विचारलं बघा ना, 2 अक्षरी शब्दांची संख्या. ओके, 2 त्याच्यामध्ये हा हा ठीक आहे. 2 अक्षरी शब्द पाहिजे, नुसते अक्षर नाही. मग हे 2 अधिक 2 अधिक 2 6 आलं पाहिजे. तर शब्द 3च आहेत. कन्फ्युज होण्यासारखं इथं काहीही नाही. ठीक आहे, आलं अतिशय सर. ओके. असल्या असे 2 अजून प्रश्न देतो, कन्फ्युजन तुमचं दूर होऊन जाईल सगळ्यांचं. अतिशय सोपं होतं. या ठिकाणी 3च अक्षर होते. 2 अक्षरी असलेले 3च शब्द होते. 3च शब्द होते. सोपं होतं. अजून छानसा प्रश्न, अशाच प्रकारचा प्रश्न पाहूया. आणि बघूया उत्तर जर वेगवेगळे यायला लागले तर त्याचा अर्थ असा होतो की बरेच शब्द तुम्हाला अशा प्रकारचे गरजेचं आहे. निश्चित खूप आणि खूप चल अजून एक छान सोपं नेहमी तुमच्या ऐकी वाचलं. 3 झाले का 4 झाले. 4 झाले. 5वं बघा. वाक्य सर्वांनी माझ्यासोबत लिहिलं तरी चालेल. काकूने काकांचे, हे हा अनुस्वार महत्वाचा बरं का. काकूने काकांचे कागद, काकूने काकांचे कागद कात्रीने, काकूने काकांचे कागद कात्रीने करा करा कापले. 100 वेळेस किमान प्रत्येकानं हे वाक्य ऐकलंय, बोललं. या वाक्यात आता वेगळे वेगळे उत्तर आले नाही पाहिजे. 10 सेकंद वेळ घ्या तुम्हाला. या वाक्यात 10 नाही 36 सेकंद घ्या. हा का हे अक्षर, हे अक्षर किती वेळा आले आहे. 36 सेकंदात आलं पाहिजे उत्तर. किती वेळ, त्याच्या अगोदर आलं तरी चालतंय. किती वेळा आले आहे. आहे पर्याय देऊ का लगेच. पर्याय पण घ्या. 6 9 4 आणि पर्याय 4 मध्ये सांगितलंय की 5. किती वेळाला आले आहे. ऑप्शन सांगा आता. ऑप्शन पर्याय, पर्याय सांगा. पर्याय. सचिन सर म्हणते 5. तारिकाताई म्हणतात ऑप्शन नंबर 1. सुप्रियाताई म्हणतात ऑप्शन नंबर 4. शीतलताई म्हणतात ऑप्शन नंबर 1. माधुरीताई ऑप्शन नंबर 1. का विद्याताई ऑप्शन नंबर 4. बघा काय नेमकं काय होत ते बघा. आता अर्धे लोक 1 म्हणायला लागले पर्याय, अर्धे लोक 4 म्हणायला लागले. नेमकी गडबड कुठे बघा. धनलक्ष्मीताई म्हणतात गायकवाडताई 4. ऑप्शन नंबर 4.
चला चला, हर्षदाताई 4. ओके ओके, 4 वाल्यांची संख्या वाढेल बघा. ऑप्शन नंबर 4 सर. येस येस येस. हा, जयश्रीताईच्या 5 नंबर. 5 म्हणतात म्हणजे त्यांचा ऑप्शन. कांचनताईचा एक आलाय. 6 आहेत असं म्हणतोय श्रद्धाताई. 6 आहेत सर. 6 6 हो सर, 6. यस 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 यस. का वर अनुस्वार आहे चेतनाताई. आणि मी वाक्य बोलताना श्रद्धाताई उत्तर तुम्ही लक्ष दिलं नाही. आणि मराठीतलं तुम्हाला 12 सगळ्यांना माहित नाही असा त्याचा अर्थ व्हायला लागतो. अतिशय सोपं होतं परीक्षेमध्ये. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मार्गदर्शिकेतलं हे उदाहरण आहे. सोपं आहे. आता पहा, आपण बघूया, सगळेजण बघूया. आणि जर डाऊट असेल तर डाऊट असा शब्द खाली टाकायचा. DOUBT. मी शिकवल्याच्या नंतर बरं का. काही जणांना अजिबात डाऊट नाही. चेतनाताईंना डाऊटच नाही, कारण त्यांना उत्तर कळालं. श्रद्धाताईंना उत्तर बदललंय. बरं, हो का. इथला एक का एक झालं. हा दुसरा का. हा का नाही तर अनुस्वार दिलाय. तुम्हाला मी हे सांगितलं होतं वाक्य लिहिताना की हा महत्वाचा आहे. हाच रोल महत्वाचा प्ले करतोय. त्याच्यामुळे हा नुसता का नाही, ते का. क का की कू कू के काय को कौन कम कहा मधला. आलं का लक्षात. ते नुसता का नाही. त्याच्यामुळे हा येणार नाही. आणि त्यांनी ज्यांनी धरला त्यांचं चुकलं. 3 झाले. का इथला का 3. 4 इथं आहे का नाही. इथं नुसतं क, इथं नुसतं क, इथं काय, म्हणजे 5 आहे. 5 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर फर्स्ट ज्यांनी केलं ना, त्यांनी हा जो का आहे ना त्याच्यावरचा अनुस्वारच बघितला नव्हता. म्हणून त्यांनी का लिहून टाकला. बस, परीक्षेमध्ये काहीच नसतं दुसरं. माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, दुसरं काहीच नसतं. तुमचं स्किन ऑब्झर्वेशन. तुम्ही ऑब्झर्व कसं करताय. साधं सिंपल आहे. आणि त्या क्लिक मध्ये काय उत्तर देताय याचीच परीक्षा आहे तुमची. ते काय वेळे नाही. 200 प्रश्न आणि 120 मिनिटात द्या. ते काय असं अवघड देणार नाही की 10 मिनिटं प्रश्न वाचत बस बाबा लिहि उत्तर. विथिन सेकंद मध्ये आन्सर. वाचायला किती 10 सेकंद लागले. निर्णय घ्यायला 10 सेकंद. चला 20 सेकंदात उत्तर पटकन द्या, पुढे चला. गणिताला पुन्हा 36 सेकंदात होणार नाही गणित. मिनिट भर एखादा गीत. असे जे प्रश्न आहेत ते विथिन सेकंदामध्ये तुम्हाला द्यायचे. 36 सेकंद लागू द्यायचे नाही. तर 20 सेकंदात 30 सेकंदात जास्तीत जास्त उत्तर याचं झालं पाहिजे. आणि नुसतं झालं नाही तर ते बरोबर झालं पाहिजे. बरोबर कधी होईल मग. अशा बारीक सारीक गोष्टी तुम्ही शिकलात, सराव केला तर. त्याच्यासाठीच तुम्हाला मी चेतनाताई आता परत एकदा मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजीच्या ज्या मी म्हणतो की 140 प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवल्या ऑनलाईनच्या. आणि ऑनलाईनच लगेच मार्क कळतात. दररोज 20 20 20 सोडवायचे. आणि जे TET ला माझ्याकडे जे विद्यार्थी होते त्यांनी अशा 450 प्रश्नपत्रिका सोडवल्यात. त्याच्यामध्ये पण हेच होतं. तिथं बुद्धिमत्ता फक्त नव्हतं. ते बुद्धिमत्ता पाठवत नव्हतं त्यावेळेस. आता बुद्धिमत्ता पाठवतो. कारण आता बुद्धिमत्तेचे 80 प्रश्न. अलग लक्षात. ते अगोदर सोडवा. लगेच पुन्हा मग 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप ही महाराष्ट्राची परीक्षा परिषदच आहे. कुणाला डाऊट काही नाही याच्यावर. हा, पुढे जाऊया. आणि बरेच जण आळस करायला लागले. परत तुम्हाला सांगतो, जर आळस तुम्ही केला तर तुमच्या जागेवर इतर विद्यार्थी बसतील. त्यामुळं नंतर असं म्हणणार की सर आम्ही लाईव्ह क्लासला आहेत आणि लाईव्ह क्लासला जे विद्यार्थी नाहीत त्यांना कसं काय तुम्ही लाईव्ह क्लासला बसू. परत तुम्हाला सांगतो, विद्यार्थी इथं ज्यांना गरज आहे ना ते बसले पाहिजे. म्हणून हा क्लास असो. एक शेवटचा प्रश्न. भारत माता की जय. मी तर 10:30 पर्यंत करायचा विचार करत आहे आणि तुम्ही 10 पर्यंत जात असताल तर मग आवड. भारत माता की जय. जय या वाक्यातील या वाक्यातील अतिशय सोपं पण महत्वाचं. या वाक्यातील मा या मा या अक्षरापासून मा या अक्षरापासून उजवीकडील चौथे अक्षर कोणते. उजवीकडील चौथे अक्षर कोणते. चौथे अक्षर कोणते. चौथे अक्षर कोणते. काय पर्याय द्यायची गरज नाही तुम्हाला.
उत्तर येतं तुम्हाला तरीही पर्याय देतो. हा, य, ज आणि 4 ही ऑप्शन सांग. ऑप्शन नंबर 2 गायत्री टाइम 2, सुप्रिया इथं पण 2. आता काहीतरी गडबड आहे बघा. विद्याताई 2. बरं बरं, मी परत एकदा वाचून दाखवू का तुम्हाला? माधुरीताई म्हणते ती, भारत माता की जय या वाक्यातील मा या अक्षरापासून अक्षराच्या पुढची चौथी नाही, अक्षरापासून म्हणजे हा भारत माता की जय मधला हा जो मा आहे तो पहिला आहे. एक, हा झाला 2, हा झाला 3 आणि हा झाला 4. आणि म्हणून सर्व बंधू आणि भगिनींनो याचं उत्तर पर्याय नंबर 3 असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं दिलेल्या मार्गदर्शिकेत आलेलं आहे. ऑप्शन नंबर 3. आणि बऱ्याच माझ्या भावांनी आणि बहिणींनी उत्तर दिलं होतं ऑप्शन नंबर 2. आणि त्यांनी मोजलं कसं, इथून पुढचं चौथं 1 2 3 4 तुम्हीच तर शिकवलं होतं सर, पण ते पुढचे होत ते इथं पासून आहे म्हणजे याच अक्षरापासून पहिलं दुसरं तिसरं चौथं पासून हा शब्द घोळतो मराठी. असो, असेच खूप सारे छान छान उदाहरणं आपण रोजचे रोज पाहणार आहेत. यासोबतच लवकरच गणित 1 तारखेपासून आपण चालू करूया. बुद्धिमत्तेचे अभ्यास आपला चालू केलेला आहे. जितके जास्तीत जास्त छान अभ्यास कराल तितके जास्तीत जास्त क्लास या ठिकाणी होणार आहे. प्रॅक्टिस साठी तुम्हाला खूप सारे क्वेश्चन सेट मी दिलेले आहेतच, अजून देणार आहे. आजच्यासाठी थांबूया, उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. गुड नाईट म्हणा आणि अभ्यासाला लागा किंवा झोपी जा, पण सकाळी लवकर. बाय, गुड नाईट. मग सर्वांचे माईक चालू गुड करू. नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट म्हणायला शिका. अरे बर, चला एंड करू मीटिंग. एंड मीटिंग फॉर